विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरमध्ये पोलर कोऑर्डिनेट्स हा पॉइंट शिकायचा आहे. ओके, तर आजच्या पॉइंटला स्टार्ट करूया. आजचा पॉइंट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, ह्या पोलर कोऑर्डिनेट्स कडे जाण्याच्या आधी आपण थोडं बेसिक कार्टेशियन कोऑर्डिनेट कडे जाऊया. आधी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असतात ते एक्सप्लेन करूया आणि मग पोलर कोऑर्डिनेट कडे जाऊया. कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण 11th स्टँडर्डला लर्न केले होते. सपोज आपण ॲक्सिस ड्रॉ करूया, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. हा ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ओके, ह्या ठिकाणी सपोज मी एक पॉइंट घेतलाय पी. हा पॉइंट पी जर घेतला तर ह्या पॉइंट पी ला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट असतात, हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजे हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट होतो. ह्या ठिकाणी मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि ह्या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर हे डिस्टन्स असतं एक्स आणि हे डिस्टन्स असतं वाय. आणि ह्या ठिकाणाहून ओरिजिन पर्यंत जर मी गेलो तर ह्या डिस्टन्सला आपण आर असं म्हणतो. मग ह्या पॉइंट पी चा कोऑर्डिनेट किती असतो तर तो एक्स वाय असतो. ओके, हे आपण शिकलेलो आहोत. मग एक्स वाय ॲक्सिसला जर मी एक पॉइंट पी डिनोट केला तर त्याचा कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वरचा एक्स वाय असा असतो. ओके, मग आता आपण पोलर कोऑर्डिनेट कडे जाऊया. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय? सपोज ह्या ठिकाणी मी एक फिक्स पॉइंट घेतला ओ. हा फिक्स पॉइंट घेतलाय ओ. त्या फिक्स पॉइंटला मी असं म्हटलं पोल. ह्या फिक्स पॉइंटला पोल असं म्हटलं. त्यानंतर अलॉंग द एक्स ॲक्सिस एक लाईन ड्रॉ केली. अलॉंग द एक्स ॲक्सिस एक लाईन ड्रॉ केली, त्या लाईनला म्हणतात पोलर ॲक्सिस. पोलर ॲक्सिस. ओके, अलॉंग द एक्स ॲक्सिस तो पोलर ॲक्सिस झाला. नाव सपोज ह्या ठिकाणी मी एक पॉइंट पी घेतलाय. ओके, पॉइंट पी घेतला कुठेतरी. नाव हा पॉइंट पी ह्या ओ ला मी कनेक्ट करून घेतला. ओके, हा पॉइंट पी जर पाहिला तर ह्या पॉइंट पी चं ह्या ओ म्हणजे फिक्स्ड पॉइंट जो आहे पोल, त्या पोल पासून काहीतरी डिस्टन्स आहे आर. आणि ही जी लाईन ओपी आहे, ह्या लाईन ओपी ने ह्या पोलर ॲक्सिस बरोबर काहीतरी एक अँगल डिफाइन केलाय, थीटा. ओके, मग हा पॉइंट जर आपण असा लिहिला इकडे पी ऑफ एक्स वाय, तर ह्याला काय म्हणतात? कार्टेशियन कोऑर्डिनेट असं म्हणतात. कार्टेशियन कोऑर्डिनेट. तसंच हा पॉइंट जर मी असा नोट केला पी ऑफ आर थीटा, म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट पी फ्रॉम द पोल इज आर अँड द अँगल मेड बाय द लाईन ओपी with polar axis is theta. The point is denoted as P of r theta. This point is called as polar coordinate. ज्यावेळेस आपण हा पॉइंट r theta म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द पोल अँड द पोलर अँगल ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, त्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट. ओके, आता ह्या पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट यामध्ये रिलेशन असतं. ते रिलेशन काय असतं? रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट.
ते रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पुन्हा एकदा ह्या फिगरकडे जाऊया आपण. कार्टेशियन कोऑर्डिनेटची जी फिगर आहे, किंवा चला एक नवीन फिगर ड्रॉ करू या ठिकाणी. ह्या ठिकाणी मी एक पॉइंट पी घेतलाय एक्स वाय. या ठिकाणी ओरिजिन आहे. एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे डिस्टन्स एक्स असतं, हे डिस्टन्स आर असतं आणि हे डिस्टन्स वाय असतं. ओके, ह्या ठिकाणी हा जो अँगल तयार झालाय पोलर अँगल थीटा. नाऊ ह्या पोलर अँगल थीटाचा जर मी साइन थीटा घेतला, साइन थीटा आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजे काय येणार वाय अपॉन आर. ह्याचा अर्थ वाय इक्वल टू काय येणार आर साइन थीटा. ओके, आणि ह्याच फिगरमध्ये जर मी कॉस थीटा घेतला तर कॉस थीटा असतो ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार आर कॉस थीटा. मग हे जे रिलेशन क्रिएट झालंय वाय इक्वल टू आर साइन थीटा अँड एक्स इक्वल टू आर कॉस थीटा, हे जे रिलेशन आहे याला म्हणतात रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. ओके, y इक्वल टू आर साइन थीटा अँड x इक्वल टू आर कॉस थीटा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. देन अगेन ह्याच फिगरला जर आपण पायथागोरस थेरम यूज केला, पायथागोरस थेरम, तर आर स्क्वेअर इक्वल टू युजिंग पायथागोरस. ह्या फिगरमध्ये आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं होणार. म्हणजे आर इक्वल टू काय होणार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं होणार. ओके, हे रिलेशन पण आपल्याला यूज करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. आर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्यानंतर हे जे रिलेशन क्रिएट झालंय एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साइन थीटा, ह्या दोन इक्वेशनला सपोज ह्या इक्वेशनला मी ए म्हटलंय आणि ह्या इक्वेशनला मी बी म्हटलंय. इक्वेशन ए ला इक्वेशन बी ने जर मी डिव्हाइड केलं, डिव्हाइड इक्वेशन ए बाय इक्वेशन बी, तर ते काय होणार आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा इज इक्वल टू काय होणार वाय अपॉन एक्स असं होणार. आर आर कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन, टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स होणार. म्हणजे थीटा इक्वल टू काय होणार टॅन इनवर्स, थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स असं होणार. हे जे रिलेशन क्रिएट झालंय हे रिलेशन पण आपल्याला यूज करायचंय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ओके, these four equations y equal to r sin theta, x equal to r cos theta, r equal to under root x square plus y square आणि theta equal to tan inverse y upon x, हे जे आहेत याला म्हणतात रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. ओके, पॉइंट क्लिअर. मग ह्या पॉइंटवर आपल्याला 2 मार्क्सचा क्वेश्चन येतो. त्या क्वेश्चनमध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतात आणि त्यावरून पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. म्हणजे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट बाय युजिंग पोलर कोऑर्डिनेट असा एक क्वेश्चन असतो. आणि फाइंड द पोलर कोऑर्डिनेट बाय युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट असा एक क्वेश्चन असतो. रिव्हर्स म्हणजे कार्टेशियनवरून पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, पोलर कोऑर्डिनेटवरून कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, असे क्वेश्चन येतात. 2 मार्क्सला क्वेश्चन असतो. ओके, तर आपण ह्या पॉइंटवर आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आणि हे बेसिक 11th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहोत. तर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन असा आहे, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट
ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे आता तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिलेले असणार. त्यात फर्स्ट सब क्वेश्चन आहे √2 π/4 म्हणजे हे पोलर कोऑर्डिनेट दिलेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. इनिशियली आपण त्याला कंपेअर करणार. हा पोलर कोऑर्डिनेट दिला आहे म्हणजेच काय r थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे √2 π/4 म्हणजे याचा अर्थ ह्या ठिकाणी r किती असणार √2 असणार आणि थीटा किती असणार π/4 असणार. r √2 असणार आणि थीटा असणार π/4. मग आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत तर आपण x आणि y फाइंड आउट करणार आहोत. वी नो दॅट x इक्वल टू r cos थीटा असतं म्हणजे x इक्वल टू काय येणार √2 इंटू cos π/4. cos π/4 ची व्हॅल्यू असते 1/√2. दिस √2 गेट कॅन्सल देअरफॉर x इक्वल टू किती येणार 1 येणार. ओके अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. अँड y इक्वल टू किती असतं r sin थीटा असतं म्हणजे y इक्वल टू किती येणार √2 sin π/4 असं येणार. म्हणजेच y इक्वल टू किती येणार √2 इंटू 1/√2 sin π/4 1/√2 असतो म्हणजे y इक्वल टू पण किती येणार 1 येणार. √2 गेट देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट किती असणार ते किती येणार xy इज इक्वल टू 1 1. सिंपल क्वेश्चन 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके देन सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. 4 π/2 असं दिलेलं आहे. ओके हा पोलर कोऑर्डिनेट दिलेला आहे त्याचा कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचा. मग ह्याला आपण कंपेअर करणार r थीटा बरोबर 4 π/2. या ठिकाणी r ची व्हॅल्यू आहे r ची व्हॅल्यू 4 आहे. r इक्वल टू 4 अँड थीटा इक्वल टू π/2 आहे. ओके वी नो दॅट x इक्वल टू r cos थीटा म्हणजे याचा अर्थ x इक्वल टू किती येणार 4 इंटू cos π/2. cos π/2 ची व्हॅल्यू 0 असते cos 90 म्हणजे x इक्वल टू काय येणार 4 इंटू 0 म्हणजेच 0. y इक्वल टू r sin थीटा y इक्वल टू r sin थीटा म्हणजेच y इक्वल टू किती येणार 4 इंटू sin π/2. sin π/2 म्हणजे sin 91 असतो म्हणजे r इक्वल टू 4 इंटू 1 म्हणजेच किती येणार 4. म्हणजे याचा अर्थ आन्सर किती येणार कार्टेशियन कोऑर्डिनेट xy इज इक्वल टू 0 4 हे आन्सर येणार. ओके अजून एक क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन 3/4 3 π/4. ह्या क्वेश्चन मध्ये r ची व्हॅल्यू आहे 3/4 आणि थीटा आहे 3 π/4. ओके we know that x equal to r cos theta. Therefore x equal to
किती येणार 3/4 इंटू कॉस 3π/4 कॉस 3π/4. कॉस 3π/4 चा टेबलमध्ये व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट माहीत नसते. ह्या ठिकाणी आपल्याला अलाइड अँगल वापरून ती व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. म्हणजे x इक्वल काय होणार 3/4. हा जो कॉस 3π/4 आहे, कॉस 3π/4 म्हणजे 135 चा अँगल असतो, 135 चा अँगल. त्या 135 च्या अँगलला 90 + 45 लिहिता येतं. हा 3π/4 म्हणजे 135 चा अँगल होतो, त्याला 90 + 45 असं लिहिता येतं. म्हणजे काय लिहिणार मी cos π/2 + π/4 असं लिहिणार. मग आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायला लागणार. cos π/2 + θ = -sin θ. हा फॉर्म्युला जर यूज केला तर या ठिकाणी काय येणार -sin π/4. sin π/4 ची व्हॅल्यू 1/√2 असते. म्हणजे फायनल आन्सर काय होणार -3/4√2. ओके. सिमिलरली y इक्वल टू r sin θ म्हणजे y इक्वल टू 3/4 sin 3π/4. 3π/4 म्हणजे पुन्हा एकदा अलाइड अँगल यूज करायला लागेल. sin 90 + 45 म्हणजे sin π/2 + θ. sin π/2 + θ = cos θ असतो. अलाइड अँगल फॉर्म्युला आपण 11 स्टँडर्डला शिकलेलो आहोत, तो असतो cos θ. म्हणजे या ठिकाणी y इक्वल टू काय होणार 3/4 cos π/4. cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2 असते. 3/4 × 1/√2 म्हणजेच याचा अर्थ कार्टेशियन कोऑर्डिनेट किती होणार कार्टेशियन कोऑर्डिनेट होणार -3/4√2 आणि +3/4√2. हा फायनल कार्टेशियन कोऑर्डिनेट होणार. तो किती येतोय तर xy इक्वल टू -3/4√2 अँड 3/4√2. लक्षात येतं. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले होते आणि त्यावरून आपण पोलर कोऑर्डिनेट दिले होते आणि त्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. ह्याचा रिव्हर्स क्वेश्चन असेल. आता क्वेश्चन असा दिलेला असेल की तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील आणि पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन आहे फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. ओके. मग त्यात फर्स्ट सब क्वेश्चन आहे √2√2. हे बघा आता क्वेश्चन कसा आहे फाइंड पोलर कोऑर्डिनेट म्हणजे तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असणार आणि पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. मग आपण याला कंपेअर करणार कार्टेशियन कोऑर्डिनेट बरोबर √2√2 बरोबर कंपेअर करणार. म्हणजे याचा अर्थ x इक्वल टू √2 y इक्वल टू √2. ओके. आपल्याला पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे म्हणजे r आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. we know that r equal to relation between polar and Cartesian coordinate आपण शिकलोय मगाशी. r equal to √x² + y² असतं. म्हणजे r equal to किती येणार √2² + √2².
ह्याचा अर्थ आर इक्वल टू 2 + 2 4 म्हणजे आर इक्वल टू किती येणार 2 येणार. ओके. ऑल्सो थीटा इक्वल टू किती असतंय tan इनवर्स y अपॉन x असतं. म्हणजे थीटा इक्वल टू किती येणार tan इनवर्स थीटा इक्वल टू tan इनवर्स √2 अपॉन √2 म्हणजेच थीटा इक्वल टू किती येणार tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 किती असतो तर तो π/4 असतो. tan π/4 1 असतो. म्हणजे याचा अर्थ थीटा किती येणार थीटा किती येणार π/4 येणार. म्हणजे याचा अर्थ पोलर कोऑर्डिनेट किती येणार पोलर कोऑर्डिनेट आर थीटा ते असणार आर येतोय 2 आणि थीटा येतोय π/4. ओके. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा पण. सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करूया. 0 1/√. या ठिकाणी कंपेअर करायचं आहे एक्स वायला. एक्स वाय किती दिले तुम्हाला 0 1/2 म्हणजे एक्स इक्वल टू किती असणार 0 असणार आणि वाय इक्वल टू 1/2 असणार. ओके. वी नो दॅट आर इक्वल टू किती असतं √x² + y². म्हणजेच आर इक्वल टू किती येणार 0² + 1/2² म्हणजेच आर इक्वल टू √1/4 म्हणजे आर इक्वल टू येणार 1/2 येणार. थीटा इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x. tan इनवर्स 1/2 अपॉन 0 म्हणजे tan इनवर्स इन्फिनिटी. tan 90 हा इन्फिनिटी असतो म्हणजे tan इनवर्स इन्फिनिटी किती येणार 90 येणार. म्हणजे थीटा इक्वल टू किती येणार π/2 येणार. म्हणजे फायनल आन्सर काय होतंय आर थीटा. फायनल आन्सर आर थीटा इज आर किती आलाय 1/2 आलाय आणि थीटा किती आलाय π/2 आलाय. म्हणजे फायनल पोलर कोऑर्डिनेट्स किती असणार 1/2 π/2 असणार. लक्षात येते. अजून एक क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन आहे 1 - √3. -√3. ओके. या ठिकाणी कंपेअर करायचंय एक्स वायला. 1 - √3 असं कंपेअर करायचंय म्हणजे एक्स इक्वल टू होणार 1 आणि वाय इक्वल टू -√3 असं होणार. ओके. we know that r equal to √x² + y² म्हणजे r equal to 1² + -√3². 1² 1 -√3² 3 म्हणजे किती होणार आहे 1 + 3 4 4² 2 म्हणजे r equal to किती होणार 2 होणार. ओके. ऑल्सो tan थीटा किंवा थीटा इक्वल टू कसंही घ्या एकच असतं. थीटा इक्वल टू किती असतं tan इनवर्स y अपॉन x. ओके. म्हणजे हा थीटा
टॅन इनवर्स मायनस रूट 3 अपॉन 1 म्हणजे थिटा इक्वल टू टॅन इनवर्स मायनस रूट 3 असं होणार. ह्याचा अर्थ टॅन थिटा इक्वल टू मायनस रूट 3. पण हा टॅन थिटा रूट 3 कधी असतो? टॅन पाय बाय 3, टॅन 60 रूट 3 असतो. म्हणजे हे किती येणार? मायनस टॅन पाय बाय 3. ओके. ह्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट जर पाहिला तर x प्लस 1 आहे आणि y मायनस रूट 3 आहे. म्हणजे हा पॉइंट येणार फोर्थ क्वाड्रंटला. ओके. हा पॉइंट कुठे येणार आहे? फोर्थ क्वाड्रंटला येणार आहे. ह्या ठिकाणी नोट करतो बघा. 1 मायनस रूट 3 म्हणजे हा पॉइंट इकडे असणार फोर्थ क्वाड्रंटला. म्हणजे अँगल, हा जो अँगल आहे तो हा अँगल कुठे असणार? फोर्थ क्वाड्रंटला असणार. ओके. आपण एक आलेड अँगल फॉर्म्युला शिकलो होतो. टॅन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. हा फॉर्म्युला आपण आलेड अँगल पाहिलेला आहे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये. हा फॉर्म्युला जर मी यूज केला तर टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 3 जे आहे त्याला आपल्याला काय लिहिता येईल? टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3 असं लिहिता येईल. म्हणजेच टॅन 5 पाय बाय 3 असं लिहिता येईल. ह्याचा अर्थ थिटा किती येणार आहे? थिटा येणार 5 पाय बाय 3. ओके. म्हणजेच हा पोलर कोऑर्डिनेट किती होणार? आर थिटा इज इक्वल टू आर किती येतोय? 2 येतोय आणि अँगल किती आहे? 5 पाय बाय 3. हे झालं फायनल सोल्युशन पोलर कोऑर्डिनेट्स. लक्षात येते? तर आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो? तर पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे काय ते शिकलो. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट, आणि त्यावरचे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करूया. थँक्यू व्हेरी मच.